श्री स्वामी समर्थ. नमस्कार. खूप दिवसांनी वाट बघत होते या दिवसाची आणि फायनल तो आज दिवस आलेला आहे. तो म्हणजे CTETची फायनल ॲन्सर की. तर माझ्याकडे पेपर 2ची H लँग्वेज 1 हिंदी, लँग्वेज 2 मराठी आहे आणि पेपर फर्स्ट लँग्वेज फर्स्ट हिंदी आणि सेकंड मराठी आहे. त्याचं C सेट आहे. तर CTETच्या लोकांना माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ॲन्सर की टाकताना जरा व्यवस्थित ॲन्सर की टाकावी असं वाटतं मला. आणि जर का आमचं काही चुकत असेल तर तेही तुम्ही सांगा. का तर मराठीच्या दोन्ही पेपरमधले ॲन्सर्स हे लिटरली चुकीचे दिलेले आहेत. कुणाकुणाला असं वाटतं की चुकीचे आहेत. जिथं तुम्ही पासिंग होणार होतात फक्त एवढ्या मार्कांनी तुमचं जाणार आहे. तर एवढं वाट बघून आणि असा दिवस येईल असं वाटलंसुद्धा नव्हतं. पण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही CTETची ॲन्सर की बघितलेली आहे. खूप जण पासही असतील विदाऊट ह्याचं म्हणजे विदाऊट ऑप्शन्स बघता वगैरे पास असतील. पण मराठीचं का म्हणून चुकीचं मला हे म्हणायचं की मराठी लँग्वेज खूप म्हणजे खूप चुकीची आलेली आहे. आता आम्ही काय करायचं म्हणजे ॲन्सर की चेक करायचं की 1000 रुपये देऊन परत रिचेकिंगला टाकायचं. खूप मोठा प्रश्न आहे. तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला किती मार्क पडलेत आणि जे पासिंग आहेत त्यांना खरंच मनापासून खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. कारण काहीच सुचत नाही आता. असं वाटतं की उगीचंच ॲन्सर कीच्या मागे आम्ही पळतोय त्याच्यापेक्षा तुम्ही रिझल्टच डिक्लेअर करा. आम्ही रिझल्ट बघू. आणि असं वाटतं की परत CTETचा फॉर्मच भरायला नको आहे. धन्यवाद.